नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शब्दाच्या विकारी जातीपैकी चौथी विकारी जात म्हणजे क्रियापद याविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दाच्या ज्या 4 विकारी जाती आहेत त्यापैकी नाम, सर्वनाम आणि विशेषण याविषयी आणि त्याच्या प्रकाराविषयी माहिती पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार याविषयीची माहिती पाहणार आहोत। क्रियापद म्हणजे काय हे या ठिकाणी सुरुवातीला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, क्रियापदाची व्याख्या जी आहे ती अशी केली जाते, क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापद होय। म्हणजे काय तर क्रियापद म्हणजे वाक्यातली क्रिया दर्शवणारा शब्द, म्हणजे ज्यानं वाक्यातली क्रिया दर्शवली पाहिजे। आता वाक्यातली क्रिया दर्शवतो म्हणजे काय तर उदाहरणार्थ खाणे ही क्रिया आहे। मग राम आंबा खातो याच्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे तर खाणे, खातो हा क्रिया दर्शवणारा शब्द आहे। म्हणजे वाक्यामधला क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो तो क्रियापद असतो। फक्त क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात का तर नाही, तर वाक्यातली क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, म्हणजे फक्त वाक्यातली क्रिया दर्शवली म्हणजे त्याला क्रियापद आपण म्हणू शकत नाही। तर ज्या शब्दाने वाक्यातली क्रिया दर्शवलेली आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं आणि क्रियापदानं वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो। वाक्याला जर पूर्ण वाक्य जर तयार व्हायचं असेल तर क्रियापदाची आवश्यकता असते। उदाहरणार्थ राम आंबा खातो याच्यामधल्या खातो या क्रियापदानं या ठिकाणी वाक्य काय केलेलं आहे पूर्णत्वाला नेलेलं आहे। जर तो खातो हे क्रियापद नसलं असतं तिथं तर आपल्याला राम आंबा कळालंच नसतं काय करतो। म्हणजे वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम आणि वाक्याला अर्थ जर कशामुळे येत असेल आणि वाक्याचा अर्थ जर कशामुळे पूर्ण होत असेल तर तो क्रियापदामुळे होत असतो। म्हणून वाक्यातला क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद नाही, तर वाक्यातला क्रियादर्शक असा शब्द जो वाक्यामध्ये क्रिया पूर्ण करण्यासाठी येतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा तो येतो। म्हणजे वाक्याचा अर्थही पूर्ण केला पाहिजे आणि वाक्यातली क्रियाही दाखवली पाहिजे, असे दोन्ही कामं जो शब्द वाक्यामध्ये करतो अशा शब्दाच्या जातीला क्रियापद असं म्हणतात। क्रियापद ही शब्दाची विकारी जात आहे। विकारी जात आहे म्हणजे जिच्यामध्ये बदल होतो, लिंग, वचन, पुरुष, प्रत्यय जे लागतात त्याला, तर त्याच्यानुसार क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असल्यामुळं क्रियापद ही शब्दाची विकारी जात आहे। तर या पद्धतीनं वाक्यामधली क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो। त्याचं एक उदाहरण आपण बघूया। उदाहरणार्थ बघा, आता मी म्हटलो तर राम आंबा खातो। आता याच्यामध्ये क्रियादर्शक शब्द कोणता आहे आणि ज्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे तर तो आहे खातो नावाचा, ज्याच्यामध्ये खाणे ही क्रिया आहे, तो क्रिया दाखवतो आणि या ठिकाणी वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करण्याचं काम या शब्दामुळे झालेलं आहे। म्हणून राम आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। किंवा आमच्या संघाने ढाल जिंकली या वाक्यामध्ये जिंकणे ही क्रिया आहे आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करण्याचं काम जिंकली या शब्दानं झालेलं आहे। म्हणून आमच्या संघाने ढाल जिंकली याच्यामध्ये जिंकली हे या ठिकाणी क्रियापद आहे। म्हणजेच थोडक्यात काय तर वाक्यातली क्रिया दर्शवणारा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो असतो त्याला क्रियापद म्हटलं जातं। फक्त क्रिया दर्शवणाऱ्याला क्रियापद म्हणता येत नाही, तर क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला या ठिकाणी आपण क्रियापद असं म्हणू शकतो। आता या क्रियापदाचा जो मूळ रूप आहे त्याला आपण धातू म्हणतो। त्या धातू विषयी सुरुवातीला आपण माहिती बघूया। क्रियापद याचे प्रकार बघण्या अगोदर आपण धातू म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे। बघा, धातू म्हणजे काय तर क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हणतात। आता क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजे काय तर क्रियापद हे विकारी रूप आहे आणि विकारी असल्यामुळे वेगवेगळे प्रत्यय लावून ते बनत असतं। आता याचं जे मूळ रूप असतं म्हणजे क्रियेचं मूळ रूप जे असतं तर त्याला धातू असं म्हटलं जातं। काही उदाहरणं आपण बघूया म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल। उदाहरणार्थ बघा की आपल्याकडं खाणे, जिंकणे, बोलणे, करणे,
अशा पद्धतीनं आपण क्रियापदाची रूप वापरत असतो। तर याच्यामध्ये खानेचा खा हा मूळ धातू आहे, म्हणजे ने हा प्रत्यय लागलेला आहे। जिंकण्याचा ने हा प्रत्यय आहे, जिंक असा त्याचा मूळ धातू आहे। बोलणे मधला बोल जो आहे तो मूळ धातू आहे, किंवा करणे मध्ये कर असा मूळ धातू आहे। म्हणजे खा, जिंक, बोल, कर ही जी आहेत तर ती क्रियापदाची मूळ रूप आहेत, ज्यांना धातू म्हटलं जातं। आणि म्हणून हे एक आपण लक्षात ठेवणं गरजेचं की धातू काय। आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, धातूपासून जे बनलेले असतात ते धातू साधिते किंवा कृदंते, हेही महत्वाचे। आता धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे क्रियापद नव्हे, तर धातू साधिते आणि कृदंते म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूया। त्याची व्याख्या अशी आहे की बघा, धातूपासून बनलेले म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेले क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रिया दाखवणारे शब्द जेव्हा वाक्यामध्ये क्रिया पूर्ण करू शकत नाही किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, असे जे असतात त्यांना धातू साधिते किंवा कृदंते असं म्हटलं जातं। म्हणजे क्रियापद हे वाक्यातलं क्रिया दर्शवतं आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करण्याचं काम करतं। धातू साधिते किंवा कृदंते मात्र क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात, धातूपासून बनलेली असतात। ते वाक्यामध्ये क्रिया दर्शवण्याचं सुद्धा काम करतात, पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करत नाहीत किंवा वाक्यातली क्रिया पूर्ण करण्याचं काम करत नाहीत। म्हणून त्यांना आपण धातू साधिते किंवा कृदंते म्हणत असतो। उदाहरण आपण त्याचं बघूया, म्हणजे आपल्याला ही कोणती आहेत धातू साधिते कृदंते हे आपल्याला कळेल। बघा, एक उदाहरण आहे, बाळ एवढा लाडू खाऊन जा। आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे असं जेव्हा तुम्ही ओळखायला लागाल तेव्हा असं आपल्याला कळेल की या वाक्यामध्ये दोन क्रियादर्शक शब्द आहेत, एक खाऊन आणि एक जा। जाणे ही एक क्रिया आहे आणि खाणे ही एक क्रिया आहे, म्हणजे दोन क्रिया या वाक्यामध्ये आपल्याला दिसतात। आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं असं जेव्हा विचारू तर तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कुठल्या शब्दानं झालेलं आहे तर ते जा या क्रियादर्शक शब्दानं झालेलं। उदाहरणार्थ बघा, बाळ एवढा लाडू खाऊन जा, याच्यामुळं वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे। जा जर आपण काढून टाकलं तर बाळ एवढा लाडू खाऊन म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। क्रिया कळते की खाणे ही क्रिया आहे, लाडू खायचा आहे हे कळतं, पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, वाक्यातली क्रिया पूर्ण होत नाही। म्हणून या वाक्यामध्ये जा हे क्रियापद आहे, पण खाऊन हे क्रियापद नाही। वाक्यातला क्रिया दर्शवणारा शब्द आहे, पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा शब्द असल्यामुळं त्याला आपण धातू साधित असं म्हणतो। म्हणजे या वाक्यामध्ये खाऊन हे धातू साधित आहे, क्रियापद नाही। तर या पद्धतीनं जो वाक्यातला शब्द क्रिया दाखवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला आपण धातू साधित असं म्हणतो। आणखीन एक उदाहरण आपण बघूया, रामभाऊ आता गात नाहीत। यामध्ये सुद्धा नाहीत हे मुख्य क्रियापद आहे आणि गात या शब्दानं वाक्यामधली क्रिया दर्शवलेली आहे पण वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला नाही। म्हणून गात हा जो शब्द आहे तर तो या वाक्यामधलं धातू साधित किंवा कृदंत आहे, ते क्रियापद नाही। तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं की क्रियापद म्हणजे काय, तर वाक्यातला क्रिया दर्शवून या ठिकाणी वाक्याचा जो अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणतात। क्रियापद ही क्रियापदाच्या मूळ रूपापासून ज्या बनतात त्या मूळ रूपाला धातू असं म्हटलं जातं। आणि धातूपासून काही धातू साधिते बनत असतात, कृदंते बनत असतात, ती वाक्यातली क्रिया दाखवत असतात पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करत नाहीत, म्हणून त्यांना क्रियापद म्हणत नाहीत, तर त्यांना धातू साधिते किंवा कृदंते असं म्हटलं जातं। आता आपण क्रियापदाच्या मुख्य प्रकाराकडे वळूया। बघा, क्रियापदाचे जे प्रकार मानले जातात त्यामध्ये पहिला महत्वाचा प्रकार मानला जातो ते म्हणजे सकर्मक क्रियापद। आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ते आपण सुरुवातीला त्याची व्याख्या पाहूया। बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात। म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये कर्म असते अशा वाक्यातल्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हणतात। म्हणजे एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी किंवा एखाद्या वाक्यातील क्रिया पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कर्माची गरज असते, तर अशा ठिकाणी म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या वाक्यातलं जे क्रियापद असतं तर ते सकर्मक क्रियापद असतं। उदाहरण आपण बघितलं म्हणजे या ठिकाणी कळेल की सकर्मक क्रियापद कोणतं आहे। उदाहरणार्थ बघा, महेश लाडू खातो। आता या वाक्यामध्ये
खातो हे क्रियापद आहे. हे आपण बघितलं की या वाक्यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द खातो आहे. म्हणजे खातो हे क्रियापद आहे. आणि खातो हे क्रियापद या वाक्यामध्ये जे आलेलं आहे तर त्या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही हे आपल्याला बघावं लागेल. आता कर्म, कर्ता, क्रियापद कसं ओळखायचं? तर क्रियापद ओळखताना साधी सरळ गोष्ट आहे की वाक्यातला क्रिया दर्शवणारा शब्द पाहिजे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. या वाक्यामध्ये महेश लाडू खातो, यामध्ये खातो हे क्रियापद आहे, हे आपण ओळखलेलं आहे. आता कर्ता कसा ओळखायचा? या वाक्यातला कर्म कसं ओळखायचं? तर साधी सरळ गोष्ट आहे, क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजे धातूला. म्हणजे उदाहरणार्थ बघा, खातो या क्रियापदाचं मूळ रूप काय आहे? खा. तर या खाला तुम्ही नारा नावाचा प्रत्यय लावायचा म्हणजे खाणारा आणि त्याला कोण असा प्रश्न विचारायचा. म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा प्रत्यय लावून त्याला कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता कळतो. म्हणजे खाणारा कोण? तर महेश. म्हणून महेश या वाक्यामधला कर्ता आहे. दुसरी गोष्ट, कर्म कसं ओळखायचं? की खाण्याची क्रिया म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाची जी क्रिया आहे किंवा क्रियापदानं दर्शवलेली क्रिया ही कोणावर घडते, म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर होते यावरून आपण कर्म ओळखायचं असतं. मग या ठिकाणी खाण्याची क्रिया कोणावर होते? खाणारा कोण? महेश. म्हणून महेश कर्ता आणि खाण्याची क्रिया लाडूवर होते. म्हणून या वाक्यामध्ये लाडू हे कर्म आहे. या वाक्यात कर्म असल्यामुळं खातो हे क्रियापद सकर्म क्रियापद आहे. म्हणजे कर्म असलेल्या वाक्यामध्ये या ठिकाणी हे क्रियापद येतं, वापरलं जातं. म्हणून खातो हे सकर्म क्रियापद. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा, नीता निबंध वाचते. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला कर्ता आणि कर्म शोधावं लागेल. वाचते हे क्रियापद आहे आणि वाच हे त्याचं मूळ रूप आहे, धातू आहे. वाचणारी कोण? नीता. म्हणून नीता या वाक्यामधला कर्ता आहे. आणि वाचण्याची क्रिया कशावर होते, कोणावर होते? तर ती निबंधावर होते. म्हणून या वाक्यामध्ये निबंध हे कर्म आहे. म्हणून हे सुद्धा वाक्य सकर्मक वाक्य आहे आणि म्हणून हे क्रियापद जे वाचते क्रियापद आहे ते सुद्धा सकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण बघूया. गवळी धार काढतो. याच्यामध्ये सुद्धा काढणारा कोण? तर गवळी. म्हणजे गवळी हा कर्ता आहे आणि काढण्याची क्रिया कशावर होत असेल तर ती धारेवर होती. म्हणून काढतो या क्रियापदामधलं धार हे कर्म आहे. म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. खातो, वाचते, काढतो हे कुठले क्रियापद आहेत तर ते सकर्मक क्रियापद आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आता क्रियापदाचा आपण दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या वाक्यात क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. म्हणजे कर्म नसलं तरी सुद्धा चालतं, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरूर नसते किंवा कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया हा कर्ता करत असतो. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जेव्हा कर्त्यापाशीच समाप्त होते म्हणजे कर्त्याशी थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं आणि क्रिया ही कर्त्यापासून सुरू होऊन कर्त्यापाशीच थांबते तर अशा वाक्यामधलं जे क्रियापद असतं त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणत असतो. उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. मी रस्त्यात पडलो. आता याच्यामधलं क्रियापद कोणतं आहे तर पडलो, कारण त्यामुळं क्रिया दाखवलेली वाक्यामध्ये आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केला. पड हा मूळ धातू आहे. आता यामधला कर्ता जर ओळखायचा असेल तर पडणारा कोण तर मी. म्हणजे मी हा कर्ता आहे आणि पडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे तर मीवरच झालेली आहे. म्हणजे इथं या वाक्यामध्ये कर्म नाही तर क्रिया ही कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यावरच ती क्रिया होते. म्हणजे कर्ता जो असतो तोच त्याच्यावरच क्रिया होत असल्यामुळं मी रस्त्यात पडलो यामध्ये कर्म नाही आणि म्हणून पडलो हे अकर्मक क्रियापद आहे. आणखीन एक उदाहरण बघूया. रामेश्वर पोहतो. पोहणारा कोण? रामेश्वर. आणि पोहण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? रामेश्वरवरच झालेली आहे. म्हणून या वाक्यामधलं पोहतो हे क्रियापद सुद्धा अकर्मक क्रियापद आहे कारण या वाक्यामध्ये कर्म नाही. किंवा आणखीन एक उदाहरण या ठिकाणी बघूया. उद्या भाऊबीज आहे. आता असणे, अस या मूळ धातूपासून असणे हे क्रियापद झालं, त्याचं रूप आहे हे आहे. असणारी कोण तर भाऊबीज. म्हणजे यामध्ये कर्ता भाऊबीज आहे आणि असण्याची क्रिया कोणावर झालेली आहे तर भाऊबीजेवर झालेली आहे. म्हणजे यामध्ये भाऊबीज हा कर्ता, क्रिया भाऊबीजेवर होते. त्यामुळं आहे हे क्रियापद जे आहे ते अकर्मक आहे. या तीनही वाक्यामध्ये कर्म नसल्यामुळं या ठिकाणी पडलो
पोहतो आहे हे अकर्मक क्रियापदाची उदाहरणं आहेत। यानंतर क्रियापदाचा तिसरा प्रकार बघूया, द्विकर्मक क्रियापद। आता द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दोन कर्मे आलेली असतात तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात। म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दोन कर्म असतात। आता दोन कर्म कशी असतात त्याचं उदाहरण पाहूया, म्हणजे आपल्याला ते जास्त लवकर कळेल। बघा, एक वाक्य आहे, दुकानदाराने ग्राहकास किराणा दिला। आता याच्यामध्ये दिला हे क्रियापद आहे। आता दिला हे देणे या क्रियापदापासून बनलेले किंवा देन हा मूळ रूप क्रियापदाचा आहे त्याच्यापासून बनलेला। देणारा कोण, तर दुकानदार। दुकानदार हा या वाक्यामधला कर्ता आहे आणि देण्याची क्रिया कोणावर झाली असा जर तुम्ही त्याला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याची दोन उत्तर मिळतील, एक ग्राहकास आणि दुसरी किराणा यावर सुद्धा देण्याची क्रिया झाली। म्हणजे देण्याची क्रिया या वाक्यामध्ये ग्राहकावर झालेली आहे आणि किराण्यावर झालेली आहे, म्हणून या वाक्यामध्ये एक या ठिकाणी कर्म नाही तर दोन कर्म आहेत। म्हणून अशा वाक्यामधलं जे क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला म्हणजे दिला या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हणता येतं। आणखी एक उदाहरण आपण बघू। बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली। सांगणारी कोण, आजी, म्हणजे आजी हा कर्ता आहे। सांगण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, एक नातीवर झालेली आहे आणि दुसरी गोष्टीवर झालेली आहे। म्हणजे या वाक्यामध्ये सांगितली हे जे क्रियापद आहे ते द्विकर्मक आहे। आता हे दोन कर्म जर आपण बारकाईने बघितले तर आपल्याला असं कळेल की एक कर्म हे व्यक्तिवाचक नाम आहे आणि दुसरं कर्म जे आहे ते वस्तू आहे। म्हणजे बघा, ग्राहक हे व्यक्ती आहे, किराणा ही वस्तू आहे, नात ही व्यक्ती आहे, गोष्ट ही वस्तू आहे। म्हणजे एक वस्तू आणि एक व्यक्ती या द्विकर्मक मध्ये येताना दिसते। दोन कर्मामधलं एक कर्म व्यक्ती असतं तर दुसरं ही वस्तू असते। तर अशा ज्या कर्म आहेत त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी कर्म म्हटलं जातं। मग प्रत्यक्ष कर्म कोणतं, प्रत्यक्ष क्रिया कोणावर होते, खरी क्रिया तर ती वस्तूवर होत असते, कारण व्यक्तीवर क्रिया होत नसते, वस्तूवर क्रिया होत असते। म्हणून प्रत्यक्ष कर्म जे असतं तर ते असतं वस्तुवाचक। या वाक्यामध्ये किराणा आणि गोष्ट ह्या वस्तू आहेत म्हणून ते प्रत्यक्ष कर्म आहेत, तर ग्राहकास आणि नात हे जे दोन आहेत तर ते व्यक्ती आहेत, म्हणजे ते अप्रत्यक्ष कर्म आहेत। म्हणजे दोन कर्म या वाक्यामध्ये असतात द्विकर्मक क्रियापदामध्ये आणि त्या दोन कर्मापैकी एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि एक अप्रत्यक्ष कर्म असतं। प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असतं तर अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। अशा क्रियापदांना, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी वाक्यामध्ये दोन कर्मे आलेली असतात तर त्या क्रियापदाला आपण द्विकर्मक क्रियापद असं म्हणतो। त्यानंतर क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे उभयविध क्रियापद। आता उभयविध क्रियापद म्हणजे काय, तर एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये, म्हणजे एक क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक असे दोन्ही पद्धतीने वापरले जाऊ शकते, त्या क्रियापदास उभयविध क्रियापद असं म्हणतात। आता उभयविध म्हणजे काय, तर दोन ठिकाणी वापरलं जातं। एकच क्रियापद जेव्हा एका वाक्यामध्ये सकर्मक असंही वापरता येतं, दुसऱ्या वाक्यामध्ये ते अकर्मक, म्हणजे ते नुसतं सकर्मक नाहीये किंवा ते अकर्मकही नाहीये, ते दोन्ही आहे। सकर्मक म्हणूनही वापरता येतं, अकर्मक म्हणूनही वापरता येतं। म्हणून अशा क्रियापदाला, जे क्रियापद दोन्ही पद्धतीने वापरता येतं त्याला या ठिकाणी उभयविध क्रियापद म्हणतात। उदाहरण आपण बघितलं म्हणजे कळेल। बघा, त्याने घराचे दार उघडले। आता त्याने घराचे दार उघडले, याच्यामध्ये उघडणारा कोण, तर तो, म्हणजे तो हा कर्ता आहे। उघडण्याची क्रिया कशावर झालेली आहे, दारावर झालेली आहे, म्हणजे दार हे कर्म आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, त्याच्या घराचे दार उघडले। आता इथं उघडणारे कोण, तर दार, म्हणजे दार हा कर्ता आहे आणि उघडण्याची क्रिया दारावर झालेली आहे। म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म नाही। पहिल्या वाक्यात दार हे कर्म आहे, तो कर्ता आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दार हाच कर्ता आहे आणि दार हे कर्म आहे। म्हणून या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की दोन्ही जे क्रियापद आहेत, उघडले असंच दोन्हीकडे वापरलेलं आहे। एका ठिकाणी ते सकर्मक आलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते
अकर्मक क्रियापद म्हणून आलेले, म्हणजे एकच क्रियापद या ठिकाणी सकर्मक आकर्मक दोन्ही पद्धतीने वापरलं जातं म्हणून त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. आणखीन एक उदाहरण त्याचं आपण बघूया. उदाहरणार्थ बघा, रामाने धनुष्य मोडले आणि ते लाकडी धनुष्य मोडले. तर पहिल्या वाक्यामध्ये मोडणारा कोण? राम, म्हणजे राम हा करता आहे. मोडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? धनुष्यावर झालेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये एक कर्म आहे, धनुष्य नावाचं कर्म आहे, म्हणून हे सकर्मक वाक्य आहे. म्हणून मोडले हे सकर्मक क्रियापद आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये ते लाकडी धनुष्य मोडले, तर मोडणारे कोण? धनुष्य, म्हणजे धनुष्य हा करता आहे, मोडण्याची क्रिया धनुष्यावर झाली. म्हणून या वाक्यामध्ये या ठिकाणी अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे मोडले हे क्रियापद सकर्मकही वापरलं जातं, अकर्मकही वापरलं जातं. उघडले हे क्रियापद सकर्मकही वापरलं जातं, अकर्मकही वापरलं जातं. म्हणून या क्रियापदांना उभयविध क्रियापद असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं जे क्रियापद सकर्मक आकर्मक दोन्ही पद्धतीनं वापरलं जातं त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. क्रियापदाचा पुढचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यातील एकच क्रिया जेव्हा, म्हणजे क्रिया एक असली पाहिजे हे इथं फार महत्वाचं आहे. वाक्यातील एकच क्रिया जेव्हा धातू साधित आणि सहाय्य अशा दोन क्रियापदांनी पूर्ण केली जाते, त्या दोन क्रियापदांना मिळून संयुक्त क्रियापद असं म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये जसे दोन कर्म येतात तसं कधी कधी दोन क्रियापद येतात, क्रियावाचक शब्द येतात दोन. एक धातू साधित असतो, धातू साधित असतो म्हणजे वाक्यामधला क्रियादर्शक असतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. आणि दुसरा असतो सहाय्य, म्हणजे मदत करायला आलेला, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला. तर जेव्हा वाक्यामध्ये एक धातू साधित येतं म्हणजे क्रिया येते पण वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, आणि एक सहाय्य करण्यासाठी क्रियापद येतं जे सहाय्य क्रियापद असतं, अशा दोन्ही पदांनी जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, अशा दोनही क्रियापदांना मिळून या ठिकाणी आपण काय म्हणत असतो? तर संयुक्त क्रियापद म्हणत असतो. उदाहरण आपण त्याचं बघूया. बघा, आधी एक आपण उदाहरण बघितलं होतं असंच, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता तिथं जा होतं, बाळ एवढा लाडू खाऊन जा, म्हणजे तिथं क्रिया वेगळी होती, दोन क्रिया होत्या. खाणे ही वेगळी क्रिया होती आणि जाणे ही वेगळी क्रिया होती. जेव्हा खाणे आणि जाणे वेगळी क्रिया असते तेव्हा ते संयुक्त क्रियापद नसतं. संयुक्त क्रियापदाची अट अशी आहे, क्रिया एकच असली पाहिजे. म्हणजे बाळ एवढा लाडू खाऊन टाक, म्हणजे खाऊन टाकणे ही एकच क्रिया आहे, दोन क्रिया नाही. खायचा आणि टाकायचा नाहीये, खाऊन टाकायचा म्हणजे खायचाच आहे, एकच क्रिया आहे. जेव्हा क्रिया एकच असते आणि एक धातू साधित येत असतं आणि एक सहाय्य करण्यासाठी क्रियापद येत असतं. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये खाऊन हे धातू साधित आहे, म्हणजे खाणे ही जरी क्रिया असली तर खाऊन या शब्दानं क्रिया दाखवलेली आहे पण वाक्याचा अर्थ पूर्ण नाही करू शकत. बघा, बाळ एवढा लाडू खाऊन, इथं जर थांबलो तर आपण क्रिया पूर्ण होणार नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणून त्याला सहाय्य करण्यासाठी टाक नावाचं सहाय्य क्रियापद वापरलं गेलं. म्हणून खाऊन या धातू साधित आणि टाक हे सहाय्य क्रियापद, या दोन्हींनी मिळून जे क्रियापद बनतं तर त्याला काय म्हणतात? संयुक्त क्रियापद असं म्हणतात. दोन क्रियापदांनी हे बनलेलं असतं, एक धातू साधित असतं, एक सहाय्य क्रियापद असतं, म्हणून त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. किंवा मैदानावर मुले खेळू लागली. आता मैदानावर मुले खेळू लागली मध्ये सुद्धा खेळू हे क्रियापद आहे, क्रियावाचक शब्द आहे, पण ते धातू साधित, ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. आणि लागली हे सहाय्य करण्यासाठी येतं, म्हणून खेळू लागली असं दोन्हींचं मिळून संयुक्त क्रियापद या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यातलं खेळू हे धातू साधित आहे, लागली हे सहाय्य क्रियापद आहे. तर अशा दोन्हींनी मिळून संयुक्त क्रियापद बनत असतं. क्रियापदाचा पुढचा प्रकार या ठिकाणी आपण बघूया, तो म्हणजे सहाय्य क्रियापद. आत्ताच आपण त्या वाक्यामध्ये बघितलं की सहाय्य करण्यासाठी येतं. म्हणजे कसं? बघा, एकच क्रिया असलेल्या वाक्यामध्ये धातू साधिताने क्रियेचा बोध होतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातू साधिताला मदत करण्यासाठी जे क्रियापद येतं त्याला सहाय्य क्रियापद असं म्हणतात. म्हणजे जे क्रियापद वाक्यामध्ये धातू साधिताला क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतं अशा क्रियापदाला सहाय्य क्रियापद असं म्हणतात. उदाहरण आता आपण बघूया परत एकदा, तेच उदाहरण आपण बघूया की बाळ एवढा लाडू खाऊन टाक. यामध्ये खाऊन हे धातू साधित आहे आणि खाऊनमुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. वाक्याचं क्रियापदाचं जे काम आहे ते
खाऊन हा शब्द करत नाही, ते फक्त धातुसाधित म्हणून येतं आणि वाक्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी टाक या शब्दानं त्या धातुसाधिताला सहाय्य केलेलं आहे. म्हणून खाऊन टाक हे जसं संयुक्त क्रियापद आहे, तर टाक हे सहाय्य करण्यासाठी आल्यामुळं टाक हे या वाक्यामधलं सहाय्य क्रियापद आहे. आणखी एक उदाहरण बघा, मैदानावर मुले खेळू लागली. याच्यामध्ये सुद्धा खेळू हे धातुसाधित आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी लागली हा शब्द आलेला आहे. म्हणून लागली हे जे आहे ते सहाय्य क्रियापद आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातुसाधिताला मदत करायला जे क्रियापद येतं त्याला सहाय्य क्रियापद म्हणतात. फक्त अट एकच आहे, वाक्यात क्रिया एकच असली पाहिजे. म्हणजे बाळ एवढा लाडू खाऊन जा असं म्हणायला जमणार नाही. खाऊन टाक एकच क्रिया असली पाहिजे. खेळू लागली म्हणजे संयुक्त क्रियापदानं एकच क्रिया दाखवली पाहिजे आणि सहाय्य करण्यासाठी जे येतं तर त्याला आपण सहाय्य क्रियापद म्हणतो. याच्यानंतर पुढचा क्रियापदाचा प्रकार बघूया, सिद्ध क्रियापदे. आता सिद्ध क्रियापदे म्हणजे काय? जी क्रियापदे सिद्ध धातूला म्हणजेच क्रियापदाच्या मूळ रूपाला वेगवेगळे प्रत्यय लावून तयार केली जातात त्यांना सिद्ध क्रियापदे असं म्हणतात. म्हणजे सिद्ध क्रियापद म्हणजे काय? तर जी क्रियापद क्रियापदाच्या मूळ धातूपासून बनलेली असतात. जो मूळ धातू असतो म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असतं ज्याला धातू आपण म्हणतो, त्या धातूला वेगवेगळी प्रत्यय लागत असतात. म्हणजे दिस तर दिसला, दिसणार अशी प्रत्यय आपण लावत असतो. उठ हा मूळ धातू आहे, त्याला उठला, उठणार, उठतो, तर वेगवेगळी रूप क्रियापदाची बनत असतात. म्हणजे धातूपासून जे काही मूळ धातू आहे, क्रियापदाचं जे मूळ रूप आहे त्याच्यापासून त्याला प्रत्यय लावून या ठिकाणी जी क्रियापद बनत असतात तर त्यांना या ठिकाणी काय म्हणतात? सिद्ध क्रियापदे असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण काही क्रियापद बघूया. पहा, जा, ये, कर, उठ, बस, पोह हे जे आहेत ना मूळ रूप आहेत क्रियापदाची, म्हणजे धातू म्हणतो आपण याला. की याच्यापासून जा पासून परत वेगळं रूप होईल. बघा, जा पासून जाणे होईल, ये पासून येणे होईल, कर पासून करतो, उठ पासून उठला, बस पासून बसतो, पोह पासून पोहला. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी क्रियापदाची रूप बनत असतात. पण ही रूप जी बनलेली ती मूळ धातूपासून बनलेली, म्हणजे मूळ क्रियापदाचा जो सिद्ध रूप आहे, मूळ रूप आहे, धातू ज्याला म्हणतो त्या धातूपासून ही बनलेली आहे. म्हणून जाणे, येणे, करतो, उठला, बसला, बसतो, पोहला, गेला, आला ही सगळी क्रियापद मूळ रूपापासून बनलेली असल्यामुळं त्यांना सिद्ध क्रियापदे असं म्हणतात. तर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे साधित क्रियापदे. आता जशी सिद्ध क्रियापदे क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनतात म्हणजे धातूपासून बनतात, तर साधित क्रियापदे काय आहे? तर साधित क्रियापदे म्हणजे जी क्रियापदे शब्दाच्या इतर जातीपासून तयार केली जातात, म्हणजे साधली जातात, साधली जातात, तयार केली जातात, तर त्यांना साधित क्रियापदे असं म्हणतात. म्हणजे शब्दाच्या जातीचं वैशिष्ट्य आहे की शब्द हे वाक्यामध्ये काय कर्म करतात त्यावरून त्याची जात ठरत असते. म्हणजे नाम कधी कधी वाक्यात क्रियापदाचं काम करतं, म्हणून नामापासून काही क्रियापद बनतात, सर्वनामापासून क्रियापद बनतात, अव्ययापासून क्रियापद बनतात. तर ती क्रियापद ही मूळ धातूपासून म्हणजे मूळ रूपापासून बनलेली नसतात, म्हणून त्यांना सिद्ध क्रियापदे न म्हणता इतर जातीपासून तयार झालेली आहेत, म्हणून त्यांना साधित क्रियापद म्हटली जातात. उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. पहा, त्याचे डोळे पाणावले. आता इथं पाणावले हे सिद्ध क्रियापद नाही, म्हणजे धातूपासून बनलेलं नाही, तर पाणी या शब्दापासून बनलेलं आहे. आणि पाणी हे मूळ नाम आहे, म्हणजे नामापासून पाणी या नामापासून पाणावणे असं क्रियापद बनवलं, म्हणून या वाक्यातलं पाणावणे हे क्रियापद हे नामापासून बनलेलं आहे, म्हणून ते नाम साधित आहे, नामापासून बनलेलं आहे, साधित क्रियापद याला म्हणतात. किंवा बघा, खेड्यातील माणसे आता पुढारली. आता पुढारली हे पुढे या अव्ययापासून बनलेलं आहे, म्हणजे पुढे मागे असे शब्दयोगी अव्यय, आणि त्या शब्दयोगी अव्ययाला या ठिकाणी पुढे पासून पुढारी केलं आणि पुढारी पासून क्रियापद बनवलं आपण पुढारली, तर या अर्थानं पुढे गेली या अर्थानं अव्ययापासून बनलेलं, म्हणून ते साधित क्रियापद आहे, अव्यय साधित. किंवा तो व्यवसायात स्थिरावला. आता स्थिर हे मुळात विशेषण आहे, स्थितीदर्शक, तर त्या पद्धतीनं हे विशेषण साधित क्रियापद आहे. म्हणजे क्रियापद हे नामापासून, अव्ययापासून, विशेषणापासून किंवा सर्वनामापासून सुद्धा या ठिकाणी बनू शकतं, तर त्यांना साधित क्रियापदे असं म्हटलं जातं. यानंतर
क्रियापदाच्या पुढच्या प्रकाराकडे आपण वळूया. पुढचं क्रियापदाचा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक म्हणजे काय, तर वाक्यातील मूळ धातूचा कर्ता क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी केली जाते असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात. म्हणजे काय, तर जो मूळ कर्ता आहे वाक्यातला, मूळ धातूचा कर्ता, तर तो क्रिया करत नाही, तर तो क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो असा अर्थ जेव्हा वाक्यामध्ये व्यक्त होतो तेव्हा त्या वाक्यातल्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हटलं जातं. उदाहरण आपण बघूया म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. बघा, आई मुलाला हसवते. आता यामध्ये हस हा मूळ धातू आहे, याच्यातला कर्ता काढायचा असला तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल की हसवणारी कोण, तर आई आहे, तर हा मूळ कर्ता आहे म्हणजे क्रिया करायला लावतोय. पण हा कर्ता जो आई आहे तर तो क्रिया करत नाही, मूळ कर्ता नाही करत, तर तो मुलाला ती क्रिया करायला लावते. म्हणजे हसवण्याचं काम या ठिकाणी हसण्याचं काम आई करत नाही तर ती हसवण्याचं काम करते. म्हणजे मुलाला हसवते ती, म्हणजे मुलाकडून क्रिया करून घेते. म्हणजे या वाक्यातला जो मूळ कर्ता आहे, क्रियेचा मूळ कर्ता, तर तो क्रिया करत नाही तर तो दुसऱ्याकडून करून घेतो. मुलाला हसवते किंवा आई मुलाला खेळवते, तर खेळवण्याचं काम करते ती, खेळत नाही, स्वतः नाही, तर त्या मुलाला खेळवते. तर या पद्धतीनं या ठिकाणी हसवते हे प्रयोजक क्रियापद आहे, कारण याच्यातला कर्ता क्रिया स्वतः करत नसून ती दुसऱ्याकडून करून घेतो. किंवा ते झाड पाडले. आता ते झाड पडले असं वाक्य असलं असतं तर पडणारे कोण, तर ते झाड, आणि झाडाने ती क्रिया केलेली, मुळात त्या स्वतःहून पडले. पण जेव्हा पाडण्याची क्रिया होते तर पडणारा कोण आहे, झाड आहे. झाड हा कर्ता आहे, कर्ता क्रिया करत नाही, झाड क्रिया करत नाही पडण्याची, तर ते पाडलं जाते म्हणजे दुसऱ्याकडून पाडलं जाते, म्हणजे क्रिया दुसऱ्याकडून घडते. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये पाडले, हसवते या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते प्रयोजक क्रियापद आहे. किंवा माणसांनी त्याला बसविले, म्हणजे बसवण्याची क्रिया या ठिकाणी कोणी केलेली आहे, तर माणसांनी केलेली आहे, स्वतः त्यांनी क्रिया केलेली नसून ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेण्याचं काम केलेलं असल्यामुळं या ठिकाणी हसवते, पाडले, बसविले हे क्रियापद प्रयोजक क्रियापद आहेत. त्याच्यानंतर वाक्याचा जो शेवटचा या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आहे तो म्हणजे शक्य क्रियापद. आता शक्य क्रियापद म्हणजे काय, तर जेव्हा एखादी क्रिया वाक्यातील कर्त्याला करणे शक्य आहे असे दर्शवले जाते तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला शक्य क्रियापद असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रिया घडते, ती क्रिया घडणं किंवा ती करणं कर्त्याला शक्य आहे असं दाखवलं जातं. म्हणजे कर्ता ती करू शकतो अशा पद्धतीचा अर्थ जर वाक्यामध्ये व्यक्त होत असेल तर त्या वाक्यामधलं जे क्रियापद असतं तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. उदाहरण आपण बघूया म्हणजे लगेच कळेल. मला आता काम करवते. आता या करवते या क्रियापदानं मला म्हणजे जो मी आहे तर त्याला ती क्रिया करणं शक्य आहे असं या ठिकाणी बोध होतो. म्हणून करवते हे शक्य क्रियापद. त्या आजारी माणसाला आता बसवते, म्हणजे जो आजारी माणूस आहे तर त्या माणसाला काय होतं, आता बसणं शक्य आहे. बसवते म्हणजे बसणं शक्य आहे, करवते म्हणजे करणं शक्य आहे. तर क्रिया आहे बसणे क्रिया, तर ती शक्य असल्यामुळं या ठिकाणी ते शक्य क्रियापद आहे. किंवा मला दररोज 20 किलोमीटर चालवते, म्हणजे मला 20 किलोमीटर चालणं शक्य आहे, चालणं शक्य आहे. म्हणून करवते, बसवते, चालवते हे जे क्रियापद आहेत याच्यामध्ये कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे असा भाव व्यक्त केलेला असल्यामुळं किंवा अर्थ व्यक्त केलेला असल्यामुळं या जे क्रियापद आहेत बसवते, चालवते, करवते, तर ही सगळी क्रियापद यांना आपण काय म्हणू शकतो, तर ही शक्य क्रियापद आहेत. त्याच्यामध्ये कर्त्याला क्रिया शक्य आहे. या पद्धतीनं क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार पडतात, ज्याच्यामधले सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद ही मुख्य 2 प्रकार मानले जातात. तर इतर क्रियापदाचे प्रकार ते सुद्धा महत्वाचे आहेत. तर या पद्धतीनं क्रियापद म्हणजे काय आणि त्याचबरोबर धातुसाधित म्हणजे काय आणि क्रियापदाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत याचा आढावा आपण यामध्ये घेतलेला आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत